तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आज गुरुपौर्णिमा अर्थात गुरुला वंदन करण्याचा दिवस। त्यानिमित्त संतनगरी शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती। महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी संतनगरीत दाखल होत श्रींचे दर्शन घेतले। यामुळे मंदिराच्या परिसरामध्ये भक्तांची मांदियाळी असल्याचे पाहायला मिळाले। बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराज यांचे शेगावची ओळख विदर्भातील पंढरी म्हणून आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावला गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। गजानन महाराजांना आपला गुरु मानून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक शेगावला येत असतात। आजही येथे मोठ्या संख्येने भाविक आले होते। यामुळे संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। या परिसरातील पायी दिंडी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून शेगावात दाखल होऊ लागल्या असून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत। गणगण गणात बोतीच्या गजराने संतनगरीत भाविकांनी दुमदुमून गेल्याचे चित्र यावेळी दिसून आले। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। आज आम्ही श्रींच्या पायवारीमध्ये चाललो आहोत। आज जवळजवळ आमच्या पायवारीला मलकापूर ते शेगाव पायवारीला 19 वर्ष पूर्ण होत आहेत। अगदी आनंद आणि उत्साही हा उत्सव असतो गुरुपौर्णिमेचा। 12 वाजेपर्यंत आम्ही आज श्रींच्या दर्शनासाठी पोहोचणार आहोत। एकदम आनंददायी आणि खूप प्रसन्न असा हा उत्सव आहे। किती वर्षापासून जाता आपण? 19 मला तरी 12 वर्ष झालेले आहेत। किती वारकरी यायच्यात? आता महिला आणि पुरुष मिळून जवळजवळ 900 वारकरी यामध्ये पायी चालतात।